अंजुमन नूरुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा साकीनाका मुंबई 72हून मी आहे अन्सारी अशरफ अली बशीर अहमद। मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी शिकणार आहोत आणि आजचा आपला शीर्षक आहे शब्दांशी खेळूया। चला आता बघूया या पाठात आपण काय शिकणार आहोत। अली's ट्यूटोरियल, आओ सीखें और सिखाएं। मुलांनो, इकडे बघा काय लिहिलेलं आहे। शब्द वाचा, समजून घ्या व लिहा। मुलांनो, तुम्हाला एक चित्र आणि एक शब्द दिला जाईल आणि त्यांचा उपयोग करून तुम्हाला गावांची नावे तयार करायची आहे। चला बघूया। जे चित्र आलेले आहे नक्की तुम्ही हे ओळखलं असेल। चला आता पुढे बघूया। आता तुमच्या समोर एक प्लसची साइन आलेली आहे, ज्याला आपण अधिकची साइन म्हणतात, खून म्हणतात। चला आता पुढे बघूया। इकडे लिहिलेलं आहे पूर, म्हणजे हे जे चित्र आहे ह्याचं नाव काय आहे ओळखा। या चित्राला आपण मराठीत म्हणतो चंद्र आणि इकडून घेऊया पूर। म्हणजे आपल्या समोर दोन शब्द आलेले आहे, एक शब्द आहे चंद्र आणि दुसरा आहे पूर। यांना जोडून आपण एक गावाचे नाव बनवूया। चला बघा, हे झालं चंद्रपूर, म्हणजे चंद्र आणि पूर जोडून झालं चंद्रपूर। चला आता पुढे बघूया। आता तुमच्या समोर जे आलेलं आहे ह्याला नक्की तुम्ही ओळखलं असेल, ह्याला आपण नाग म्हणतो आणि अधिकची साइन तुमच्या समोर आली आहे आणि इकडेही पूर लिहिलेलं आहे। म्हणजे हे जे चित्र आहे ह्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे। ह्याचं नाव आहे नाग, नाग आणि इकडून घेऊया पूर। म्हणजे आपल्या समोर दोन शब्द आलेले आहे, नाग आणि पूर। यांना जोडून आपण नाव बनवूया। चला बघा, नाग आणि पूर जोडून झालं नागपूर। नाग प्लस पूर म्हणजे नागपूर। चला आता पुढे बघूया। मुलांनो, हे जे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे हे एक अंक आहे आणि हे आहे 12 आणि अधिकची साइन तुमच्या समोर आलेली आहे आणि पुढे आहे मती। म्हणजे हे जे 12 आहे आपण याला लिहूया। बघा, हे झालं 12, हे चित्राचं नाव झालं 12 आणि इकडून घेऊया मती। बघा मुलांनो, आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे, एक आहे 12 आणि दुसरा आहे मती। यांना जोडून आपण गावाचे नाव बनवूया। बघा, 12 आणि मती झालं बारामती, बारामती। चला आता पुढे बघूया। मुलांनो बघा, इकडे अगोदर एक शब्द दिलेला आहे आणि हे शब्द लिहिलेला आहे चिंच, चिंच आणि अधिकची साइन तुमच्या समोर येत आहे आणि पुढे बघा एक चित्र आलेलं आहे। मुलांनो, हे चित्र जे आहे झाड आहे आणि ह्या झाडाला आपण काय म्हणतो? बरोबर, ह्याला म्हणतो वड। आपण इकडून घेऊया चिंच आणि इकडून घेऊया वड। म्हणजे आपल्याकडे दोन शब्द झाले, एक आहे चिंच आणि दुसरा आहे वड। यांना जोडून आपण बनवूया गावाचे नाव। बघा, हे झालं चिंचवड, चिंचवड म्हणजे आपला शब्द झाला, आपला गावाचं नाव झालं चिंचवड। चला आता पुढे बघूया। मुलांनो, जे हे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला आपण म्हणतो गड, हे आहे गड। आणि पुढे बघूया, पुढे शब्द आलेला आहे तुमच्या समोर चिरोली, म्हणजे हे आहे गड। याला आपण लिहूया। बघा, हे झालं गड, शब्द आला आहे तुमच्या समोर गड आणि इकडून घेऊया चिरोली। म्हणजे आपल्या समोर दोन शब्द आलेले आहे, एक शब्द आहे गड आणि दुसरा शब्द आहे चिरोली। हे याला आपण जोडूया। बघा, शब्द जोडले तर काय झालं, हे गडचिरोली आणि हे एक गडचिरोली आहे, एक गावाचं नाव। म्हणजे हे झालं गडचिरोली, गडचिरोली। चला आता पुढे बघूया। आता तुमच्यासमोर जे चित्र आलेलं आहे मुलांनो, हे एक अंक आहे आणि ह्याला आपण 40 म्हणतो, 40। आता पुढे बघूया। पुढे तुमच्यासमोर येत आहे गाव, म्हणजे 40 जे आहे याला आपण शब्दात लिहूया। हे झालं 40 आणि इकडून घेऊया गाव। म्हणजे आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे, एक आहे 40 आणि दुसरा आहे गाव। यांना जोडूया बघा आणि हे झालं एक गावाचं नाव, 40 गाव, 40 गाव। आता पुढे बघूया। आता तुमच्यासमोर परत एक अंक आला आहे आणि ह्याला आपण वाचतो 32, 32 आणि ह्याच्या पुढे काय आहे बघा, इकडे आला आहे शिराळा, शिराळा म्हणजे इकडे जे शब्द आलेला आहे हे आहे शिराळा। चला आता आपण हे 32 जे आहे हे शब्दात लिहूया। तुमच्या समोर आले आहे 32 आणि इकडून घेऊया शिराळा।
आता आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे. एक आहे 32 आणि दुसरा आहे शिराळा. चला यांना जोडूया बघा. आणि आपला एक गावाचं नाव पूर्ण झालं आहे 32 शिराळा. 32 शिराळा. 32 शिराळा. चला आता पुढे बघूया. मुलांनो, हे चित्र तुम्ही नक्की ओळखलं असेल आणि ह्याची एक गोष्ट आपल्या मराठी पुस्तकातही आहे. चला पुढे बघूया काय येत आहे. पुढे तुमच्यासमोर आलेलं आहे पूर. म्हणजे हे चित्रात जे दिलेलं आहे ह्याचं नाव लिहायचं आहे. हे आहे कोल्हा आणि इकडे पुढे आहे पूर. म्हणजे आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे, कोल्हा आणि पूर. यांना जोडून आपण गावाचे नाव पूर्ण करूया. बघा हे काय झालं, कोल्हापूर. म्हणजे आपलं जे नाव पूर्ण झालेलं आहे हे आहे कोल्हापूर. चला आता पुढे बघूया. मुलांनो, तुमच्यासमोर जे हे चित्र आलेलं आहे हे पण नक्की तुम्ही ओळखलं असेल. चला आता पुढे बघूया काय येत आहे. इकडे पुढे आलेलं आहे गाव. गाव. मुलांनो, हे जे चित्र तुमच्यासमोर आहे याच्यात दोन घोडे आहे, म्हणून आपण इकडे लिहिणार आहे घोडे. घोडे. आणि इकडे लिहूया गाव. म्हणजे आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे, घोडे गाव. घोडे गाव. आणि हे दोन्ही शब्द आपण जोडूया आणि आपलं नाव झालं आहे पूर्ण घोडे गाव. घोडे गाव. चला आता पुढे बघूया. तुमच्यासमोर आलेलं आहे एक चित्र आणि हे पण तुम्ही नक्की ओळखलं असेल. चला पुढे बघूया. समोर आलेला आहे शब्द गाव. आणि चला हे चित्राचे नाव लिहूया. आणि हे चित्र तुम्ही नक्की ओळखलं असेल. याला म्हणतात आपण मोर. मोर. आणि इकडून घेऊया गाव. आता आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे. एक आहे मोर आणि दुसरा आहे गाव. चला ह्या शब्दांना आपण जोडूया. आणि हे शब्द पूर्ण झाला आहे आणि ह्याला आपण वाचणार आहोत मोरगाव. मोरगाव. हे शब्द आपला पूर्ण झाला. चला आता पुढे बघूया. तुमच्यासमोर मुलांनो एक फळ आलेलं आहे. हे मुलांना खायला खूप आवडतो आणि मलाही खूप आवडतो. चला आता पुढे बघूया. आणि तुमच्यासमोर आला आहे शब्द गाव. मुलांनो, या चित्रात बघा दोन आंबे आहे, म्हणून आपण इकडे लिहिणार आहोत आंबे. आंबे. आणि इकडून घेऊया गाव. म्हणजे आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे. एक आहे आंबे आणि दुसरा आहे गाव. आणि हे दोन्ही शब्दांना आपण जोडूया. चला दोन्ही शब्द जोडलेले आहे आणि आपला शब्द पूर्ण झाला आहे. गावाचं नाव पूर्ण झालं आहे आणि आपण याला वाचणार आहोत आंबे गाव. आंबे गाव. चला आता पुढे बघूया. मुलांनो, हे जे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे याला आपण काय म्हणणार आहोत. हे एक राजा आहे. आणि पुढे बघा एक शब्द तुमच्यासमोर येत आहे पूर. परत तुमच्यासमोर पूर आलेला आहे. म्हणजे या चित्राचं नाव लिहूया. हे झालं राजा आणि इकडे झालं पूर. राजा आणि पूर. दोन शब्द आपल्या समोर आलेले आहे. राजा आणि पूर या दोन्ही शब्दांना आपण जोडूया. आणि हे दोन्ही शब्द आपसात जोडलेले आहे आणि हे झालं राजापूर. म्हणजे हे आपल्या गावाचं नाव पूर्ण झालं आहे. चला आता पुढे बघूया. तुमच्यासमोर एक शब्द आलेला आहे आणि हे लिहिलेलं आहे अली. चला पुढे बघूया. मुलांनो, हे जे चित्र तुमच्यासमोर आलेलं आहे आपण याला नक्की ओळखलं असेल. आपण याला म्हणतो बाग. बाग. चला इकडून घेऊया अली आणि ह्या चित्राचं नाव लिहूया बाग. म्हणजे आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे. एक आहे अली आणि दुसरा आहे बाग. चला यांना जोडूया. बघा इकडे दोन शब्द मिळून झाला आहे हे शब्द अलिबाग. म्हणजे हे गावाचं नाव झालेलं आहे अलिबाग. दोन शब्द जोडून झालं अलिबाग. चला आता पुढे बघूया. मुलांनो, ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये जे दिसत आहे ह्याला आपण काय म्हणतो. बरोबर, ह्याला आपण म्हणतो पाल. आणि आपल्या घरी असते. चला आता पुढे बघूया. मुलांनो, तुमच्यासमोर जे चित्र आलेलं आहे ह्या चित्रात बघा एक घर दिसत आहे. मुलांनो, तुमच्यासमोर एक व्हिडिओ क्लिप आणि एक चित्र दिलेलं आहे. चला यांचे नाव लिहूया. हे आहे पाल. हे आहे घर. म्हणजे आपल्यासमोर दोन शब्द आलेले आहे. एक आहे पाल आणि दुसरा आहे घर. हे दोन्ही शब्दांना आपण जोडूया आणि झालं बघा काय. दोन्ही शब्द जोडून झाले पालघर. आणि हे एक नाव पूर्ण झालं पालघर. चला आता पुढे बघूया. तुमच्यासमोर येत आहे ग्रहपाठ. इकडे लिहिलेलं आहे मुलांनो, खालील दिलेल्या
शब्दांचा वापर करून गावांची नावे लिहा व वाचा. म्हणजे काही शब्द तुमच्यासमोर येत आहे, त्यांचा उपयोग करून तुम्हाला गावांची नावे लिहायची आहे आणि वाचायची आहे. मुलांनो, तुमच्यासमोर शब्द आलेला आहे पूर. या शब्दाचा वापर करून तुम्हाला 3 गावांची नावे लिहायची आहे आणि वाचायची आहे. पण खात्री घ्या, जे नाव ह्या पाठात अगोदर आलेले आहे त्यांचा उपयोग न करता नवीन गावांची नावे शोधा आणि लिहा. चला आता पुढे बघूया. पुढे शब्द आलेला आहे वाडी. म्हणजे वाडी शब्दाचा उपयोग करून तुम्हाला 3 गावांची नावे लिहायची आहे आणि वाचायची आहे. चला पुढे बघूया. आणि इकडे आलेला आहे पाडा. म्हणजे हे शब्दाचा वापर करून तुम्हाला 3 गावांची नावे लिहायची आहे आणि वाचायची आहे. चला इकडे बघा. इकडे आलेलं आहे नगर. नगर हे शब्दाचा वापर करूनही तुम्हाला 3 गावांची नावे लिहायची आहे आणि वाचायची आहे. मुलांनो, आपला हे पाठ इकडे पूर्ण झालेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की हे पाठ आवडला असेल. मुलांनो, जर हे पाठ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला आताही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. याने तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सोप्याने भेटेल. चला आता मला परवानगी द्या. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. धन्यवाद. थँक्यू. शुक्रिया.